हे छोटस कार्ड तुम्हाला श्रीमंतही बनवू शकतं आणि कर्जात बुडून गरीबही बनवू शकतं। भारतामध्ये लाखो लोक क्रेडिट कार्ड वापरतात, पण 90% लोकांना माहितच नाही की याचं गणित काय आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे की क्रेडिट कार्ड हे श्रीमंताचं शस्त्र आहे की गरीबाचा सापळा। नमस्कार, मी नवनाथ आणि तुम्ही पाहत आहात नवनाथ आंधळे। बिझनेस आणि फायनान्स रिलेटेड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर सुरू करूया। क्रेडिट कार्ड हे गरीब बनवितं की श्रीमंत बनवितं? आता क्रेडिट कार्ड म्हणजे काय? क्रेडिट कार्ड म्हणजे तुमचे पैसे नाहीत, ते बँकेने दिलेले तात्पुरते तुम्हाला कर्ज आहे। उदाहरणार्थ तुमच्या खात्यात 5,000 रुपये आहेत आणि तुम्ही क्रेडिट कार्डातून 20,000 रुपये खर्च केले, तर ते तुमचे पैसे नाहीत, कालांतराने तुम्हाला ते पैसे परत करावे लागतात। लोक गरीब कसे बनतात? बघा, क्रेडिट कार्ड तुम्हाला गरीब बनवत नाही, तुम्ही क्रेडिट कार्डाचा चुकीचा वापर केला तर तुम्ही गरीब बनता। समजा 2,000ची वस्तू आहे आणि तुम्हाला दिसली 1,999 ला, तुम्हाला वाटतं स्वस्तात आहे, घेऊन टाकूया। प्रश्न तो नाही पडत, पण प्रश्न हा पडतो, गरज होती का ती घ्यायची? चूक नंबर 2, मिनिमम ड्यू भरायचा आणि वस्तू खरेदी करायची। मिनिमम ड्यू तुम्ही 500 रुपये भरला आणि 10,000ची वस्तू खरेदी केली। 500 रुपये ड्यू तुम्ही भरला आणि 10,000ची जी वस्तू खरेदी केली, त्या वस्तूला, त्या 10,000ला तुमचा 30 ते 40% व्याज लागत आणि हे व्याज लागल्यामुळे हळूहळू आपण गरीब होत जातो। चूक नंबर 3, तुमचा ईएमआय सुरू होतो। तुम्ही ईएमआय सुरू करता, मोबाईलवर ईएमआय, टीव्हीवर ईएमआय, फ्रीजवर ईएमआय, दुसरी एखादी गाडी घेतली त्याच्यावर ईएमआय, सगळे हप्ते हप्ते हप्तेच करून टाकता। नुसते हप्ते असल्यामुळे ते क्रेडिट कार्डाला व्याज लागत जातं, त्याच्यामुळे तुम्ही ईएमआय करणं कमी करा। समजा रोहनने 50,000 रुपये क्रेडिट कार्डावरून खरेदी केले, 50,000 रुपयाचे रोहनने खरेदी केली आणि त्याचं बिलच भरलं नाही। पहिल्या 3 महिन्यात त्याचे होतात 50चे 56,000, 6 महिन्यात त्याचे होतात 63,000 आणि 12 महिन्यात ते होतात 80,000। म्हणजे 50,000 रुपयाचे 80,000 त्याला व्याज लागत गेलं। पैसे न भरल्यामुळे क्रेडिट कार्डावर आपण खरेदी केलेली होती, पण त्यावेळेस घेताना काय वाटलं नाही, त्यावेळेस पैसे आले, पण त्याला व्याजाला व्याज लागत गेलं आणि 80,000 रुपये झाले आणि हे 80,000 आपल्यावर कर्ज झालं। मग आपल्याला कळते, अरे क्रेडिट कार्डाने आपल्याला गरीब बनवलं। पण घ्यायच्या वेळेस विचार करायचा, याचं बिल आपल्याला भरता येते का, तरच घ्यायचं। मग श्रीमंत लोक क्रेडिट कार्ड का वापरतात? आता दुसरी बाजू पाहूयात। श्रीमंत लोक क्रेडिट कार्ड वापरतात त्या क्रेडिट कार्डाचा फायदा घेण्यासाठी। फायदा नंबर 1, फुल पेमेंट करणे, म्हणजे बिल आलं की ते बिल सगळ्याला सगळे 100% भरून टाकणे, म्हणजे त्यावर एकही रुपया व्याज लागत नाही। फायदा नंबर 2, कॅशबॅक आणि रिवॉर्ड देण्यासाठी। समजा तुम्ही महिन्याला 15,000 खर्च केले, त्याच्यावर 2% कॅशबॅक आलं तर तुमचे 300 रुपये होतात, वर्षाला 3,600 रुपये होतात। बघा, तोच खर्च आपल्याला करायचा होता, तोच खर्च आपण क्रेडिट कार्डातून केला तर वर्षाला 3,600 रुपये फायदा झाला। म्हणजे तो खर्च आपल्याला करायचा होता, तो त्याच खर्चातले ते 3,600 रुपये आपले वाचले। फायदा नंबर 3, क्रेडिट स्कोर। बघा, क्रेडिट स्कोर जर सुधारला तर येणाऱ्या काळात आपल्याला होम लोन, कार लोन, ज्यावेळेस आपल्याला लोन घ्यायची गरज आहे त्यावेळेस आपल्याला कमी व्याजात लोन मिळतं। फायदा नंबर 4, बघा, तुम्ही 45 दिवस ते पैसे वापरू शकता। तुम्ही खरेदी केल्याच्या नंतर 45 दिवस तुम्हाला बिनव्याजी ते पैसे लागतात, तोपर्यंत ते पैसे तुम्ही दुसरीकडे टाकू शकता, दुसरीकडे वापरू शकता, दुसऱ्या कामाला ते पैसे वापरू शकता आणि ज्यावेळेस तुमचे 40-45 दिवस होतात त्यावेळेस तुम्ही ते पैसे भरू शकता। म्हणजे तुमचा हा फायदा आहे। श्रीमंत लोक आणि गरीब लोक याच्यातील फरक बघू। बघा, श्रीमंत लोकांची काय मानसिकता आहे आणि गरीब लोकांची काय मानसिकता आहे। गरीब लोक आधी खर्च करतात आणि उरले तर पैसे बचत करतात, त्याच ठिकाणी श्रीमंत लोक आधी बचत करतात आणि उरलेले पैसे खर्च करतात। गरीब लोक मिनिमम ड्यू भरतात आणि कर्ज काढतात, त्याच ठिकाणी श्रीमंत लोक फुल पेमेंट करतात, कर्ज काढत नाहीत, व्याज शून्य। गरीब लोक दिसण्यासाठी पैसे खर्च करतात, त्याच ठिकाणी श्रीमंत लोक गरजेसाठी पैसे खर्च करतात। गरीब लोक ईएमआय काढतात, श्रीमंत लोक कॅश फ्लो वापरतात, कॅश फ्लो वाढवतात। बघा, कार्डामध्ये फरक नाही, फरक आहे तो तुमच्या विचारात। बघा, क्रेडिट कार्डाचा तुम्हाला एक सुवर्ण नियम सांगतो, जितके तुमच्या बँक खात्यात पैसे आहेत तितकेच क्रेडिट कार्डातून वापरा। म्हणजे किती? जर तुमच्या अकाउंटला 8,000 रुपये असतील तर क्रेडिट कार्डातून सुद्धा 8,000 रुपये खर्च करा, 20,000 रुपये खर्च करू नका। म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, उधारीची सवय लावून घेऊ नका। आता क्रेडिट कार्ड कोणासाठी चांगले आहे? बघा, जो नोकरी करतो, महिन्याच्या महिन्याला ज्याला पगार येतो, महिन्याच्या महिन्याला एक ठराविक रक्कम त्याच्याकडे येत असते, महिन्याच्या महिन्याला त्याला ठरलेला पगार आहे, तो फुल पेमेंट त्याला येतो आणि जो व्यक्ती जितके पैसे घेतले तितके 45 दिवसाच्या आत आपण फुल पेमेंट करू शकतो का, तरच त्याने क्रेडिट कार्ड वापरावे। बघा, क्रेडिट कार्ड कोणी वापरू नये किंवा क्रेडिट कार्ड वापरायचे कोणी टाळावे? ज्याला नोकरी नाही,
ज्याला महिन्याच्या महिन्याला स्थिर येणारा पगार नाही, म्हणजे ठराविक रक्कम त्याला महिन्याच्या महिन्याला येणार आहे हे माहीत नाही, जो माणूस 45 दिवसाच्या आत फुल पेमेंट करू शकत नाही त्याने क्रेडिट कार्ड वापरू नये, किंवा ज्याला जास्ती एक्स्ट्रा शॉपिंग करायचा छंद आहे त्याने क्रेडिट कार्डाच्या लांबच राहावे. बघा, गरीब कुणाला बनवतो? जो व्यक्ती तुमचा भविष्यातला पगार क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून आजच खर्च करतो त्याला क्रेडिट कार्ड गरीब बनवतो. आणि जो व्यक्ती क्रेडिट कार्डाचा योग्य फायदा घेतो, म्हणजे कॅशबॅकचा योग्य फायदा घेतो आणि आलेलं तुमचं जे पेमेंट आहे, जे बिल आहे ते त्या कालावधीच्या आधीच भरतो, त्याला तो क्रेडिट कार्ड श्रीमंत बनवतो. लक्षात ठेवा मित्रांनो, क्रेडिट कार्ड हे आगीसारखं आहे. आग ही अन्नही शिजवू शकते आणि घरही जाळू शकते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि बिझनेस रिलेटेड, फायनान्स रिलेटेड, पैशाविषयी माहितीचे जर व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा नवनाथ आंधळे.